नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे बिस्किट कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये पाऊण कप घट्ट साजूक तूप टाकून घेत आहे। जर तूप पातळ असेल तर ते फ्रीजमध्ये 5-1 मिनिटे ठेवून छान त्याला घट्ट करून घ्यावे। पाऊण कपमधील 2 चमच तूप आपण बाजूला ठेवून घेतलेले आहे। तूप आणि साखर ह्याला बीटरच्या साहाय्याने आपण छान सॉफ्ट करून घेऊ। तुम्ही ते हँड बीटरने सुद्धा करू शकता। 3-4 मिनिटांनी तूप आणि साखरेचं सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये 1.5 टीस्पून बेकिंग पावडर टाकून घेत आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकून घेत आहे। आता पुन्हा एकदा हे मिश्रण बीटरच्या साहाय्याने छान फिरवून घेऊयात। यामध्ये छान चव येण्यासाठी थोडे जायफळ किसून घेतलेले आहे। फ्लेवरसाठी 5-6 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला आहे। बिस्किटांची चव अजूनच छान होण्यासाठी 15-20 बदाम रोस्ट करून त्यांची पावडर करून घेतलेली आहे आणि ती देखील या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे। आता या मिश्रणामध्ये 1 कप मैदा घालून घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेत आहोत। त्यानंतर 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, ते देखील आपण चाळून घेत आहोत। नंतर यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा टाकून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो आपण भाजून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून तीळ देखील घालून घेतलेली आहे। आता हे सगळे मिश्रण हाताच्या साहाय्याने आपण एकत्र करून घेणार आहोत। हे पीठ आपण छान एकत्र करून घेणार आहोत। हे पीठ पोळ्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला मळायचे नाही, ते फक्त एकत्र गोळा करायचे आहे। आपण बाजूला ठेवलेले 2 चमच तूप मी ते देखील त्यामध्ये घालून घेत आहे। तूप मला जरा कमी वाटले म्हणून मी 2 टेबलस्पून तूप अजून टाकून पीठ छान एकत्र करून घेत आहे। यामध्ये मी 1 टेबलस्पून दुधाची मलाई टाकून घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध टाकून घेतले आहे। दुधाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। आता मिश्रणाचा छान गोळा तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे। आता 10 मिनिटं आपण तो रेस्टसाठी ठेवून देतो आहे। चला तर मग बिस्किटाचे पीठ आपले तयार झाले आहे। आता एका चमच्याच्या साहाय्याने मी बिस्किट तयार करून घेत आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील त्याचे बिस्किट तयार करून घेऊ शकता। टेबलस्पूनच्या साहाय्याने मी सगळे बिस्किट करून घेत आहे, म्हणजे सगळ्या बिस्किटांचा आकार हा एकसारखा राहील आणि ते दिसायला पण छान दिसतील। बिस्किट तयार करून झालेत। आता सुरीच्या साहाय्याने त्यावर कट मारून घेत आहे। कट मारलेल्या ठिकाणी थोडी काजूची पूड, थोडे तीळ असे छान सजवून घेत आहे। एके ठिकाणी गॅसवर पातेल्यामध्ये मीठ टाकून ते प्रीहीट करायला ठेवलेले आहे। चला तर मग पातेलं आपलं गरम झालेलं आहे। आता त्यावर बिस्किट ठेवून घेऊयात।
बिस्किटे ठेवून एक 20 मिनटं झालेले आहे. मीडियम फ्लेमवर आपला गॅस होता. पहा 20 मिनटानंतर आपले बिस्किटं छान बेक झालेले आहेत. पहिली बॅच आपली तयार झाली आहे. ती गार होते तोपर्यंत आपण दुसऱ्या बॅचचे सगळे बिस्किटं बेक करायला ठेवून देऊयात. तुम्ही पाहू शकता दुसरी बॅच देखील आपली तयार झालेली आहे. आता एका चमच्याच्या साहाय्याने सगळे बिस्किटं प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता बिस्किट किती छान बेक झालं आहे. मागून रंग देखील छान आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान बिस्किटं तयार झालेले आहेत. बिस्किटांना क्रॅक्स पण किती छान गेलेला आहे. पहा आता एक बिस्किट तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतून किती छान जाळीदार झालेलं आहे. हे बिस्किट चवीला पण अतिशय छान लागतात. नक्की ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.